हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी पौष्टिक अशी तांदळाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 1 वाटीभर इतके तांदूळ घेतलेले आहेत। बारीक कोणता तांदूळ असेल तर तुम्ही तो तांदूळ घ्या। त्यानंतर इथे आपण 1 चमचाभर इतका तांदूळ आणि थोडेसे बदाम भिजत टाकलेत। तांदूळ आपण जोपर्यंत शिजवून घेणार आहोत तोपर्यंत ते दुसरे तांदूळ आणि बदाम आपण भिजत ठेवायचे। इथे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचे आणि आता तांदूळ शिजवून घ्यायचेत आपल्याला। जनरली भात शिजायला जेवढं पाणी लागतं त्यापेक्षा थोडं जास्त पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अगदी व्यवस्थित असं तांदूळ शिजवून घेणार आहोत पूर्णपणे। इंद्रायणी तांदळाची, बासमती तांदळाची किंवा आंबेमोहोर तांदळाची खीर खायला अगदी मस्त लागते। तुमच्याकडे तो तांदूळ असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर इथे मस्त असे तांदूळ शिजून झालेले आहेत आणि इथे आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आणि बदाम आहेत ते आपण इथे आता वाटून घेणार आहोत। अगदी किंचितचं पाणी घ्यायचं यामध्ये आणि हे वाटून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपण मस्त अशी पेस्ट सुद्धा तयार करून घेतलेली आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात आणि आता ही पेस्ट आपल्याला ह्या शिजवलेल्या तांदळांमध्ये टाकायची आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे वरून। ह्याने ना जी आपली खीर बनते ते अगदी थिक अशी बनते आणि मस्त दाणेदार लागते खायला पण। आता पुन्हा हे साधारणतः 2-4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। ह्याला बॉईल यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला बेदाणे आणि मनुके टाकायचे आहेत। बेदाणे आणि मनुके तुम्हाला तुपामध्ये जर परतून टाकायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा टाकू शकता किंवा डायरेक्टली असे सुद्धा टाकू शकता। आता ही खीर आपल्याला सतत थोडी थोडी हलवत राहावी लागते। यामध्ये आपण 1 पूर्ण कप भरून इतकं दूध टाकणार आहोत। ह्या खीरेला अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये दूध लागतं। ही खीर आता आपण ढवळत राहणार आहोत। साधारणतः 2-3 मिनिटं खीर ढवळल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत। 1 छोटा चमचाभर इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे। मध्ये मध्ये खीर ढवळत राहायची जेणेकरून ती खाली लागत नाही आणि मस्त घट्ट घट्ट अशी होत जाते। खीरेला एक छान अशी उकळ आली की आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 वाटीभर इतका गूळ आपण यामध्ये घेतलेला आहे। आता खीर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची, हलवून घ्यायचे जेणेकरून गूळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे। गूळ व्यवस्थित विरघळला गेला की यामध्ये आपण वरून 1 चमचाभर इतकं तूप टाकणार आहोत। तुपामुळे खीरीला अगदी क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि खाताना सुद्धा अगदी मस्त लागते ही खीर। तुम्हाला इथे केसरचं दूध जर ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम ही खीर बनून तयार आहे। पुरीसोबत ही खीर खूप अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तांदळाची खीर खूपच पटकन बनते आणि ही खीर गरमागरम खायला तर खूप भारी लागते। आता मार्गशीर्ष महिना आहे तर नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता। खूप सोपी खीरीची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।